अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण उद्यापन सगळ्यांचं आज झालेलं आहे. उद्यापन सगळ्यांचं होणार आहे. कोणाचं 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता. तर उद्यापन झाल्यानंतर आपण जे गुरुचरित्राचे जे नियम असतात ते नियम कधीपर्यंत पाळायचे असतात त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आणि केंद्रामध्ये पारायण आपण करत असाल ती पोथी घरी आणल्यानंतर आणि तो प्रसाद घरी आणल्यानंतर त्याचं काय करायचं त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे. सगळ्यात पहिले आपण जर केंद्रामध्ये किंवा औदुंबराच्या झाडाखाली जर पारायण करत असाल किंवा कोणत्या मठामध्ये पारायण करत असाल, आपली पोथी तिथं तुम्ही घेऊन गेला असाल तर पोथी आणि तो प्रसाद, केंद्रामधला जो प्रसाद आपल्याला भेटतो तो प्रसाद सरळ आपल्या घरी आणावा. कोणाच्या घरी जायचं नाही. नाहीतर 7 दिवसाची केलेली सेवा त्या माणसाला जात असते. तुमचं पारायण झालं, पारायण झाल्यानंतर घरी या, पोथी आपापली पोथी घरी घेऊन या. जर देत असेल ते किंवा उद्या तुम्हाला जसं जमेल तसं. पोथी घरी आणल्यानंतर पोथीला नैवेद्य दाखवायचा. वरण भात भाजी पोळी काही असेल तो नैवेद्य दाखवा. गोडाचा नैवेद्य पोथीला दाखवायचा आणि पोथी पॅक करून चांगल्या ठिकाणी ठेवायची. तुम्ही मठामध्ये, केंद्रामध्ये, औदुंबराच्या झाडाखाली कुठेही पारायण केलं, घरी पोथी आणल्यानंतर पहिले पोथीची पूजा करायची, पोथीला नैवेद्य दाखवायचा. जे आता तुम्हाला जो शिऱ्याचा प्रसाद भेटणार आहे किंवा काही गोष्टी भेटणार आहे, तुम्ही त्याच्यावरच उपास सोडणार आहे का? नाही. तुम्ही वरण भात भाजी पोळी सगळं करणार आहे. ते सगळं केल्यानंतर आपल्या घरी देवाला नैवेद्य दाखवा, आपल्या पोथीला नैवेद्य दाखवा. तुम्ही जर मठामध्ये बसले, औदुंबराच्या झाडाखाली जरी बसले तुम्ही तरी पण आपल्या पोथीला पण नैवेद्य दाखवायचा, आपल्या देवाला नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आणि नंतर आपला जो उपास आहे, जो कालचा उपास आहे तो आज आपण सोडावा. असं साधं आणि सोपं करा. खूप जणांचं काय होतं, मठामध्ये, औदुंबराच्या झाडाखाली किंवा केंद्रामध्ये पारायण करायला बसला असता, पोथी घरी आणता, पोथी कुठतरी ठेवून देता, जेवण करून घेता आणि झालं. असं नसतं होत. पोथीला नैवेद्य आपण आपला अन्नाचा नैवेद्य पोथीला घरी दाखवला गेला पाहिजे. आपली पोथी आहे, आपण आपला स्वतः नैवेद्य दाखवला गेला पाहिजे. याप्रमाणे करू शकता. दुसरी गोष्ट, गुरुचरित्राचं पारायण आपण केलं, त्याचं उद्यापन पण केलं, ब्राह्मणाला शिदा दक्षिणा जे असेल ते आपण दिलं. मग याचे नियम कधीपर्यंत पाळायचे, कधी लक्षात ठेवा. आपण पोथी घरी आणल्यानंतर किंवा ज्यांची घरीच पोथी असेल, तुम्ही नैवेद्य आरती केली, अन्नाचा नैवेद्य दाखवला, तुम्ही प्रसाद घेतला, ब्राह्मणाला शिदा दक्षिणा दिला, ते झाल्यानंतर तुमचं उद्यापन पूर्ण होतं. त्याशिवाय उद्यापन पूर्ण होणार नाही होणार. खूप जण मागच्या वेळेस पण खूप जण बघितलं मी, ते मठामध्ये पारायण केलं, पोथी घरी आणली आणि ठेवून दिली, यांनी जेवण केलं आणि झोपले. तसं चालत नाही. ते करायचं तर चांगलं करा, नाही तर करू नका. पोथी घरी आणा, नैवेद्य आरती करा, ब्राह्मणाला शिदा दक्षिणा द्या तुमच्या इच्छेप्रमाणे आणि मग तुमचं उद्यापन होतं. उद्यापन झाल्यानंतर काय नियम कधीपर्यंत पाळायचे आहे, गादीवर कुठं झोपायचं, काय करायचं, सगळ्या गोष्टी. ज्या वेळेस तुमचं उद्यापन होईल, म्हणजे आज 8वा दिवस आहे, आता 8वा दिवस आहे, तर उद्यापन झाल्यानंतर तुम्ही आज रात्री गादीवर झोपू शकता. काही प्रॉब्लेम नाही. उद्यापन झालं, तुम्ही मोकळे झाले. आता गादीवर झोपू शकता तुम्ही. जे कांदा लसणाचे जे नियम काहीच नाहीये, काही गोष्टी नाही. कोणते नियम, तुमचे सगळे नियम तिथं ब्रेक होऊन जातात. उद्यापन झाले की नियम बंद होऊन जातात. म्हणून आपण ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा देत असतो. आता जे गुरुचरित्राचं पारायण त्यांचं 7व्या दिवशी संपतं, मग त्यांचे उद्यापन 7व्या दिवशी संपतं का? नाही. उद्यापन जे आपण 7व्या दिवशी केलं तर 7वा दिवस धरला जातो. मग 8व्या दिवशी जे आपले आहे ते नॉर्मल नियम तुम्ही चालू करू शकता. म्हणजे तुम्ही ज्यांचं आज 8व्या दिवशी संपला असेल त्यांनी गादीवर पण आज रात्री गादीवर झोपू शकता. काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. गादीवर उद्यापन तुमचं एकदा केलं, तुम्ही ब्राह्मणाला शिदा दक्षिणा केला, आरती नैवेद्य आरती केली, तर तुम्ही उद्यापन केल्यानंतर तुमचे सगळे नियम ब्रेक होतात आणि सगळे नियम पाळायची गरज नाही. काही गरज नाही. तुम्ही गादीवर झोपू शकता. गादीवर झोपा, परत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त पुढचा एक व्हिडिओ आपण आहे त्याच्यात सांगितलेलं आहे की गुरुचरित्र पारायण केल्यानंतर 40 दिवस कोणते नियम पाळायचे. तो व्हिडिओ अवश्य बघा. आपले डोळे उघडणारा व्हिडिओ येतो. मी हा व्हिडिओ झाल्यानंतर तो टाकणार आहे.
मग खूप जणांचं मग ती पोथी कधी उचलायची, ती पोथी आहे ना, ती पोथी तुम्ही आज उचला किंवा मग उद्या जरी उचललं तरी चालतं. देवघरात मांडलेलं असेल ते उद्या उचललं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. उद्या सकाळी उचलायची पोथी, त्याला गंधाक्षता फुलवायचं, पोथी उचलून घ्यायची. उद्यापनाचं जे आहे ते उद्यापन केल्यानंतर तुमचे सगळे नियम हे होऊन जातात, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. ही अशी साधी आणि सोपी सेवा प्रत्येकाने करावी. खूप जण मठामध्ये बसलेले, खूप जण औदुंबरात झाडाखाली बसलेले, तर तिथे त्यांना तुम्ही अन्नाचा नैवेद्य असेल तो दाखवा, किंवा घरी आल्यानंतर पण दाखवा, आपल्या देवाला नैवेद्य दाखवा, आपल्या कुलदेवतेला नैवेद्य दाखवा, आपल्या पोथीला नैवेद्य दाखवा, ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्या. आणि ते केल्यानंतर मग तुम्ही उद्यापन केल्यानंतर तुम्ही मोकळे होऊन जाता. मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही रात्री गादीवर पण झोपू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त पोथी आज नाही उचलायची, पोथी उद्या उचलायची चांगल्या ठिकाणी. जर जे औदुंबराचे बाहेर करत असेल त्यांनी पोथी आजच ठेवून दिली चालती, काही प्रॉब्लेम नाही. पोथी चांगल्या पीस मध्ये ठेवायची. जिथे 4 दिवसाचे प्रॉब्लेम आहे, या गोष्टी आहे, तर पोथीला हात लागला नाही गेला पाहिजे. आता ज्यांनी पोथी दुसऱ्यांच्या घरून आणली असेल त्यांच्यासाठी काय, खूप जण असे तर दुसऱ्यांची पोथी आता त्यांना काय करायचं, दुसऱ्यांची पोथी तुम्ही आणली असेल त्या पोथीवर दक्षिणा ठेवा, त्यांना ती पोथी वापस देऊन टाका, नैवेद्य दाखवून ती पोथी त्यांना वापस देऊन टाकायची. आणि पुढच्या वेळेस पोथी आपली ही स्वतःची असावी. जसा मोबाईल आपला हा स्वतःचा असतो त्याप्रमाणे पोथी पण आपली स्वतःची असावी. पोथी, जपमाळ, आसन हे आपलं स्वतःच पाहिजे, ना की दुसऱ्याच. या गोष्टी आहे, ह्या गोष्टी थोड्या पाळा. आणि नॉर्मल हा गुरुचरित्र पारायण महाराजांनी आपल्याकडून करून घेतलं. महाराजांना नाक घासायचं, लोटांगण घ्यायचं, नाक घासायचं महाराजांना. महाराजांना म्हणायचं, महाराज माझ्याकडून ह्या 7 दिवसात 8 दिवसात काही चुका झाल्या असेल, ज्ञात अज्ञात, कोणाला त्रास दिला असेल, कोणाला बोललो असेल, काही असेल, या 7 दिवसामध्ये जो त्रास झाला असेल ते माझ्याकडून मला माफी द्यावी. माझ्याकडून असंच गुरुचरित्र पारायण तुम्ही अवश्य करून घ्यावं. गुरुचरित्र पारायण करताना मला कधीही आळस येऊ देऊ नका, असं महाराजांना म्हणायचं, नाक घासायचं आणि माफी मागायची. म्हणजे आपल्या ज्ञात अज्ञात काही चुका असेल त्या मोकळ्या होऊन जातात. आणि पुढच्या वेळेस परत एकदा आपण गुरुचरित्र पारायण परत उत्साहाने करतो. कारण की ही 7 दिवसाची ऊर्जा आपल्याला टिकवायची, आपल्याला संपवायची नाही. 7 दिवसामध्ये आपण ते ब्रह्मचार्याचं पालन केलं असेल, 7 दिवसामध्ये आपण बाहेरचं खाल्लं नसेल, 7 दिवसामध्ये आपण भूमिशयन केलं असेल, म्हणजे खाली झोपलो असेल, हे सगळे जे आपल्या शरीराला आपण त्रास देऊन करतोय त्याचं फलित म्हणजे उद्यापन. पोथीला नैवेद्य, आरती, ब्राह्मणाला शिधा दक्षिणा आणि देवघराला नैवेद्य, देवाला नैवेद्य, ह्या 3 गोष्टी केल्यानंतर आपलं उद्यापन होतं. उद्यापन झाल्यानंतर तुम्ही गुरुचरित्र पारायण पूर्ण होतं. जर तुमचं खूप जणांना असं आहे की आज उद्यापन करताना प्रॉब्लेम आले, तर त्यांनी घरातील कोणाकडून तरी करून घ्या. उद्यापन तसंच ठेवायचं नाही. खूप जण म्हणतात, खूप जणांचे मला कॉल आले की दादा कोणी प्रॉब्लेम आला, कोणाकडून करा, मुलीकडून करा, नवऱ्याकडून करा, कोणाकडून करून घ्या. कोणाला शुद्ध आला असेल तर तसं ठेवायचं नाही. तुम्ही साखरेचं नैवेद्य दाखवा, किंवा नंतर 5-6 दिवसानंतर तुम्ही किंवा 10 दिवसानंतर परत करू शकता. पण पोथीला नैवेद्य दाखवल्याशिवाय तसं ठेवू नका. याप्रमाणे तुम्ही करू शकता, साधं आणि सोपं. जास्त ताण घ्यायचा नाही. महाराजांची विनंती करायची, महाराजांना रोज नामस्मरण करायचं. आणि गुरुचरित्र हा ग्रंथ असा आहे की तुम्ही आयुष्यभर जरी गुरुचरित्र वाचलं तर लक्षात येत नाही. प्रत्येक वेळेस वाचणार, प्रत्येक वेळेस नवीन गोष्टी समजत असतात. हे गुरुचरित्राची खासियत आहे. असा किती जरी एक्सपर्ट असला नाही समजू शकत. गुरुचरित्र हा वेद आहे, 5वा वेद आहे. प्रत्येक अक्षर जर आपण समजायला गेलो तर त्याला खूप वेळ लागेल. गुरु महिमा, गुरूंची महिमा असेल, 60व्या वर्षी वाणी असतील, पुत्र असेल, बाळ असेल, ह्या गोष्टी असेल, घेवड्याचं हे असेल, की म्हणजे जो गुरूंची सेवा करतो त्याला कशाची भय नसतं. कधी काळास न भेणे, ज्यांच्या पाठीशी गुरु आहे कधी काळास न भेणे, म्हणून घाबरायचं नाही. महाराज तुम्हाला संकटात टाकत असतात, संकटातून बाहेर पण काढत असतात. तेवढं आपलं धैर्य पाहिजे, तेवढं आपली सहनशक्ती पाहिजे, तेवढं आपल्या महाराजांवर दृढ विश्वास पाहिजे. गुरुक्षेत्रामध्ये सगळ्यामध्ये सारखं आहे की श्रद्धा आणि भक्ती. श्रद्धा आणि भक्ती. महाराजांनी सांगितलं ना, शेत कापून टाका, लगेच कापायचं, संपलं, लगेच विश्वास पाहिजे. कापून टाका, डायरेक्ट कापून टाका, काही विषय. परत एक व्यक्ती चालला होता, महाराजांनी सांगितलं कुठं चालला, शेतात चाललो महाराज. ते म्हणे की थांब, 7 रेषा ओढल्या, त्याला
साध्या माणसाला महाराजांनी डायरेक्ट शब्द पंडित करून टाकलं, एवढी ताकद आहे बरं का, आज पण आहे. महाराज डायरेक्ट तुम्हाला सगळं देतात, तर आपली कुवत पाहिजे. त्या साध्या माणसाला महाराजांनी डायरेक्ट शब्द पंडित करून टाकलं. फक्त गर्व अहंकार आपल्याला नाही यायला पाहिजे. महाराज तुम्हाला सगळं देता, हो सगळं देता. तुम्हाला जे नाही पाहिजे ते पण देता महाराज. ज्याची तुम्ही विचार करू शकत नाही ते पण गोष्टी देतात. पण आध्यात्मिक प्रगती महाराजांना मागायची. बाळाप्पा महाराजांसारखं महाराजांना म्हणायचं, महाराज निंदा आणि स्तुती मला सम आहे. लोकांनी तुम्हाला निंदा करो, लोकांनी तुम्हाला नावं ठेवू, स्तुती लोकांनी तुमची खूप स्तुती करो, खूप छान गुरुचरित्र केलं बरं का, खूप हे झालं खूप झालं, लगे असं अहंकार नाही द्यायचा. आपण करणारे कोण नाही, आपली अवकात नाही. मी तर म्हणतो माझी स्वतःची अवकात नाही, बाकीचे दुसरं सोडून द्या. माझी स्वतःची अवकात नाही गुरुचरित्र पारायण करायची किंवा तुम्हाला मी सांगायची पण. हे जे मी काही गोष्टी सांगतोय हे महाराज माझ्या डोक्यामध्ये आणता, मी तसं बोलतो. माझी अवकात नाहीये आणि मी काहीच नाही, मी एवढा काय ज्ञानी नाही, मी काहीच नाही, शून्य आहे. मला खरं काहीच येत नाही, काही येत नाही मला. पण महाराज ज्या गोष्टी सांगतात, ज्या गोष्टी मला खटकतात, त्या गोष्टी बोलायचा मी प्रयत्न करतो महाराजांना विचार करून. म्हणजे रात्रभर विचार असता काय बोलायचं आणि महाराज बोलून घेता. तसंच आपण पारायण करताना आपण कोणी करत नाहीये, महाराजांना म्हणायचं, महाराज तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि गुरुचरित्र पारायण आयुष्यभर माझ्याकडून करून घ्या. जेवढे पारायण होतील तेवढी तुमची दत्त सेवा, स्वामी सेवा आणि गुरु सेवा घडेल. आणि ज्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण होईल त्या घरामध्ये किती दोष असेल सगळे दोष नष्ट होत असतात. काही राहत नाही, वास्तुदोष नाही, काही नाही, काही गोष्टी काही ताण नाही तुम्हाला. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, हे गुरुचरित्र पारायण सगळ्यांनी केलं. सगळ्यांनी जसे व्हिडिओ बघितले, जसं हे केलं, जसं आशीर्वाद दिला त्याप्रमाणे प्रत्येकाने व्हिडिओ अवश्य बघावे, इतरांना सांगावे. आपल्याला लोकांच्या मनातील गुरुचरित्र पारायणाविषयी भीती दूर करायची, दुसरं काहीच नाही करायचं. आपल्याला लोकांनी गुरुचरित्र वाचावं हेच माझी इच्छा आहे, कळकळीने इच्छा आहे की लोकांनी वाचावं. आणि एकदा त्या व्यक्तीने गुरुचरित्र पारायण केलं तर तो आयुष्यभर गुरुचरित्र पोथीला विसरत नाही. हा माझा अनुभव आहे, नाही विसरत तो. आता मागच्या 13-14 वर्षापासून माझं एकच ध्येय आहे की लोकांनी गुरुचरित्र वाचलं पाहिजे. म्हणून माझं 1 महिन्याच्या अगोदर आम्हाला चालू होतं की गुरुचरित्र वाचा. कारण की महाराजांच्या चरणावर त्या माणसाला आणून ठेवायचं. ज्या व्यक्तीला करायची पण इच्छा नसते तो व्यक्ती पण गुरुचरित्र पारायण करतो. फक्त मनातली भीती दूर करायची बस. याच व्हिडिओ मार्गे आपण भीती दूर करायचं काम करतोय, महाराजांची इच्छेनुसार करतोय. त्याप्रमाणे सर्वांनी अवश्य करावं. प्रत्येकाने पुढच्या वेळेस पण गुरुचरित्र पारायण करावं. आणि यावेळेस तुम्ही 1 जण केला असेल तर पुढच्या वेळेस कमीत कमी 10 जणांना तुम्ही गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सांगावं. फोर्स करा तुम्ही. आपलं काम काय, फक्त सांगणं. फोन करा, फोर्स करा. त्यांनी केलं चांगली गोष्ट आहे, नाही केलं चांगली गोष्ट आहे. आपण तर करणार आहे ना. ठीक आहे, झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.